एवढी सगळी तुम्ही खाती सांभाळताय आणि तुमची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे. तर ती तर तुम्ही मला सांगाच, म्हणजे कुठून सुरू झाली ही एक्झॅक्ट? आणि आजचा जो आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला एक महिला म्हणून काय वाटतं? ॲक्च्युली जेव्हा हा प्रवास सुरू केला, त्यावेळेस महिला म्हणून सुरूच केला नाही. कारण तर तेव्हा अशी आमदारकीला बंधनं नव्हती. आमदारकीला एकतर काय म्हणतात रिझर्वेशन नाही आहे, की महिलांचं रिझर्वेशन, त्यामुळे नाही. त्यामुळेच आम्ही ओपन सगळ्यामध्येच उभं राहतो, निवडून येतो. 29ला आता केंद्राने कायदा केला आहे. मे बी 29 नंतर आमदारकी खासदारकीमध्ये रिझर्वेशन येईल महिलांसाठी, पण आत्ता नाही आहे. त्यामुळे तो तसा विचार केला नाही. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये पण ॲक्च्युली मी ज्या परिस्थितीत राजकारणात आले, त्यामुळं घरामध्ये पण मीच सर्व घरातलं कर्ता पुरुष म्हणून बघत होते. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की एक महिला म्हणून काम करतोय. पण हा सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे ही एक समाजकार्यापासून सुरुवात झाली, ती कधी झाली? राजकारणातली सुरुवात माझी झाली, म्हणजे मिस्टर माझे गेले 2003ला आणि 2007ला आय वॉज अ हाऊसवाईफ आणि टोटली पॅम्पर्ड हाऊसवाईफ. सो 2007ला पहिल्यांदा त्यावेळेस माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब होते आणि त्यांनी सांगितलं की नाही, इकडे उभं राहायचं आहे. नगरसेवकची इलेक्शन होती पुण्यामध्ये. कॉर्पोरेटरची पुण्यामध्ये, आणि उभं राहायचं आहे. तर मी खूप, कारण उभं राहायचं आहे म्हणजे काय झालं होतं की माझ्या मिस्टरांनंतर माझे दीर पोटनिवडणुकीमध्ये नगरसेवक झाले होते, पण आपल्या कायद्याप्रमाणे त्यांना तिसरा मुलगा झाल्यामुळे 2000 नंतर जर तिसरं मूल झालं तर उभं राहता येत नाही या स्थानिक स्वराज्य संस्थेला, म्हणून तो उभा राहू नको शकतो. तर मला सांगितलं की तू उभी राहा. आणि मी 2007ला निवडून आले आणि लगेचच 2009ला विधानसभेच्या निवडणुका आल्या. आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की नाही, मी जिथे आम्ही नगरसेवक असायचो, माझे मिस्टर 4 टर्म नगरसेवक होते, तो एरिया सोडून शेजारच्या कॉन्स्टिट्युएन्सी ही म्हणजे ओपन झाली, म्हणजे ती दलितसाठी रिझर्व होती 30 वर्ष, तर ती ओपन झाली. त्यामुळं तिथे कोणी उभं राहू शकतं. तर मला पक्षाने सांगितलं, साहेब तेव्हा अध्यक्ष, मला सांगितलं की तिकडे जाऊन उभं राहायचंय तुला आमदारकीसाठी. आणि तेव्हा कुठलाही अनुभव नव्हता. म्हणजे कॉर्पोरेटर तर मी होतेच, पण दुसरा एरिया, म्हणजे ज्या एरियात आपण काम करतो तो एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये उभं राहायला सांगितलं. पण माझ्या मिस्टरांचं खूप पुणे शहरात अख्ख्या काम असल्यामुळं मला असं वाटतं ते पहिल्यांदा जेव्हा 2009ची इलेक्शन जेव्हा झाली, त्यावेळेस एक तर कॉर्पोरेटर म्हणून लोकांना माहीत पण होतं, कारण मी त्या 2 वर्षामध्ये एवढा शॉर्ट पिरियडमध्ये पण माझ्या छोट्याशा वॉर्डमध्ये मी खूप काम केलं, की आज पण मला तिथे लोक आज पण मलाच काम सांगतात, जरी मी तिथलं कोणी नसेल तरी. तर त्यामुळं कदाचित लोकांच्यात ती चर्चा होती. माझ्या मिस्टरांचं खूप नाव होतं. अरे मग त्यांना वाटलं की अरे बरं झालं, हे आपल्याकडे आमदार झाले तर आपली खूप चांगली कामं होतील. आणि मग लोकांनी मला प्रचंड बहुमताने तेव्हा निवडून दिलं, दुसरा एरिया असताना पण. आणि 4ही टर्म मी पूर्ण खूप पुण्यात सर्वात जास्त मताने मी निवडून 4 वेळा आमदार झाला. 4 वेळा आमदार झाले. कोणी असं झालं नसेल ना? नाही, हा तुमचा पहिला रेकॉर्ड आहे मला वाटतं. पश्चिम महाराष्ट्रात कोणी महिला नाहीये की 4 वेळा झाली. 4 वेळा आमदार झालेल्या. महाराष्ट्रामध्ये तरी आहे का कोणी अशी? महाराष्ट्रामध्ये आत्ता म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये कोणी नव्हत्या. जर 4 वेळा माझ्याबरोबर आत्ता जर आल्या असत्या तर वर्षाताई गायकवाड होत्या, त्या खासदार झाल्या. प्रणिती शिंदे होती, ती खासदार झाल्या. त्यामुळे आत्ता तर सभागृहामध्ये मीच आहे की जे 4 वेळा निवडून आले. आणि तुम्ही एकट्याच आहात आणि ज्यांच्याकडे सलग ही आले. अशी ही खाती पहिल्यांदा महिला मंत्री म्हणून दिलेली आहेत. हो. आणि आता तुम्ही कोल्हापूरच्या पण पालकमंत्री आहात. हो. कोल्हापूरमध्ये काय तुमचं कार्य होणार आहे आता? पालकमंत्री असल्यावर काय असतं की जे कोल्हापूर शहर आणि जिल्हा, महानगरपालिका आणि जिल्हा हा सगळा त्याच्या अंडर येतो. मग त्याला जो लागणारा जो राज्य सरकार जो निधी देतो महानगरपालिकेला आणि जिल्हा परिषदला, तो निधी हा पालकमंत्र्यांथ्रू हे होतो.
पालकमंत्र्यां थ्रू राज्य सरकारची आणि ह्याची कामं तिथे सर्क्युलेट होतात. सर्वात चांगलं काम करण्याचं भाग्य आत्ता मला मिळालं तर आम्ही कोल्हापूरची अंबाबाई आणि ज्योतिबा ही 2 तिथली मोठी देवस्थानं आहेत. तर आत्ता कालच्याच मीटिंगमध्ये ज्योतिबाचा 260 कोटीचा आराखडा मंजूर झाला, शासनाने केला आणि कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी 1400 कोटीचा आराखडा मंजूर केला. आत्ता जे अरे वा. देऊळ आहे तो पूर्ण प्रचंड तिथे दुकानं आहेत, हे आहेत. आणि आत्ता तुम्ही जर बघितलं असेल वाराणसीला जाऊन जे मोदीजींनी जे चेंज केलंय 360 डिग्री, त्या पद्धतीचं काही आपण इथे आराखड्यानं करू शकतो. अशा पद्धतीने आता तो 1400 कोटीचा अंबाबाईचा आराखडा आपण आत्ता मंजूर करून घेतला. काय काय करणार तुम्ही त्याच्यात? त्याच्यामध्ये आम्ही आता पूर्ण आधी देवळाचं जे काय आहे, कारण हेरिटेज आहे त्याला काही धक्का न लावता तिथे काही ज्या दुरुस्त्या असेल ते, मग त्याच्यामध्ये लोकांची दर्शन आत्ता तिथे काही जागाच नाही आहे आजूबाजूला. तिथे दर्शन रांग, लोकांना प्रदक्षिणा घालण्यासाठीची जागा, त्याच्यानंतर टॉयलेट्स, यात्री निवास, हे सगळं आता आम्ही तिथे आत्ता प्लॅनिंग केलेलं आहे सगळं. किंवा महाप्रसादाची व्यवस्था लोकांना आल्यानंतर ते त्या पद्धतीने ते होईल आता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.